मी अराउंड 2017 ते लॉकडाऊन लागेपर्यंत मी पूर्ण ऑफिसला बऱ्यापैकी सायकलिंग न गेलो. काही वेळा कंडिशन आली होती की ताप आहे, कणकण आहे, तरी मी 2 किलोमीटर सायकलिंग वगैरे म्हणजे 2 किलोमीटर चालणं वगैरे केलेलंच होतं. ब्रेक त्यावेळी मला खूप पडल्याशिवाय म्हणजे तो डे मला ह्या 4 दिवसात खूप मेन्शन करावा वाटतो, कारण आम्ही सापुतारा म्हणजे जवळजवळ 1000 मीटर इलेव्हेशन वरती होतो. आणि माझा एक ऑब्झर्वेशन एक अनुभव असा होता की मी कराडला चाललो होतो. मी त्यावेळी ठरवलं होतं, म्हणजे घरी आई बाबांना पण सांगितलं नव्हतं मी येणार आहे सायकलवरून, आणि ते नाहीच म्हणले असते. तर मी इथून गेलो आणि बरोबर आपल्या दरी पुलाची ते सायकल पंक्चर झाली. रोड असा जर चाललाय तर ते बार टाकणारे असे टाकले तर ठीक आहे, म्हणजे सायकलवाला हे नाही, पण ते असेच टाकले तर सायकलचं टायर बरोबर त्या दोन्हीच्या मध्ये अडकलं आणि ते कधी कधी कळत नाही जाताना. त्यामुळे सुद्धा खूप ऍक्सिडेंट झाले. नमस्कार मंडळी. तर आजचा सब्जेक्ट जो आहे तो सायकलिंग या रिलेटेड आहे. माझा मित्र अनिरुद्ध कुलकर्णी हा अक्षरशः सायकलिंगसाठी वेडा आहे आणि त्यानं बरेचसे त्याचे अनुभव शेअर केलेले आहेत. कसं सायकलिंगला सुरुवात झाली, सायकलिंग हा छंद कसा जोपासला त्यानं, त्याच्यातून त्याला काय फायदे झाले, त्याशिवाय सायकलिंगनं कुठे कुठे प्रवास केलेले आहेत. तर ह्याबद्दल खूप छान असे गप्पा झालेले आहेत. तर चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, गोल गप्पावरती पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तर प्रत्येकाला मित्रांनो बऱ्याच गोष्टींचं वेड असतं. कोणाला ट्रेकिंगचं वेड असतं, कुणाला स्विमिंगचं वेड असतं, कोणी किल्ले वगैरे सर करतात त्याचं वेड असतं, तर कुणाला सायकलिंगचं वेड असतं. तर सायकलिंग वेडा असा एक ज्याला खरंच झिंग आहे सायकलिंग करायची, तर असा आपला एक मित्र आलेला आहे पॉडकास्टवरती, अनिरुद्ध कुलकर्णी. मित्र आहे चांगलाच. तर त्याचा मी बऱ्याच वर्षापासून त्याला फॉलो करतोय. सायकलिंग म्हणजे जीव की प्राण असलेला माणूस आहे. तर त्याच्याकडून जाणून घेऊ की हे कसं चालू झालं जर्नी, हे वेळ कुठून चालू झालं. येस, तर ते आपण बघू. नमस्कार मंडळी. सो माझं नाव अनिरुद्ध कुलकर्णी. सो मी मूळ कराडचा आहे. सो प्रत्येकाने ॲक्च्युली आपल्या आयुष्यात कधी ना कधी सायकल चालवलीच असेल. म्हणजे कॉलेजला, शाळेला, कुठेही आपण सायकल चालवतो. बेसिक मी पण तिथून सायकलिंग चालू केली. माझ्या मुंजीमध्ये मला एक सायकल गिफ्ट मिळाली होती, रेंजर. त्यावेळेची सगळ्यात प्रत्येकाला मुंजी कॅरम नाही तर सायकल. आणि त्यावेळी ती हायेस्ट होती रेंजर सायकल. त्याची क्रेज खूप होती, ज्याला अशी वरती शिंग टाईप म्हणायचो आपण. तिथून चालू झालं. मग ती सायकल खूप वर्ष होती माझ्याकडे. मग मी त्याने शाळेत गेलो, कॉलेजला पण बरेच वेळा वापरली ती. त्यावेळी बरेच मित्रांच्याकडं मोपेड गाड्या होत्या, पण आपल्याला सायकलचं हे असल्यामुळे ती पण वापरली गेली त्यावेळी. पण बेसिक सायकलिंग जे चालू झालं ते मी पुण्यात आल्यानंतरच चालू झालं. ओके. तर पहिल्यांदा ज्यावेळी बेसिक सायकलिंग चालू करायचा मोटो असा होता की बेसिक फिटनेस. बरोबर. पहिल्यांदा ज्यावेळी जॉब स्टार्ट केला त्यावेळी काही असा वेळ नव्हता सायकलिंग ह्याला त्याला कशालाच फिटनेसमध्ये करण्यासाठी. पण लग्न झालं त्यानंतर जशी मुलं झाली तशी वजन पण वाढायला लागलं, सगळंच हे व्हायला लागलं. त्यानंतर मग एक थोडासा सुखवस्तूपणा आल्यानंतर आयुष्यात असं वाटायला लागलं की नाही, फिटनेसकडे आता लक्ष द्यायला पाहिजे. मग त्यावेळी सायकलिंग बेसिक काय करायचं, एक तर माणसं रनिंग चालू करतात, जिम चालू करतात. तर जिम ॲक्च्युली मला काही जास्त आवडत नाही, कारण ते खूप बंद खोलीत असतं. रनिंग एकदा करून बघितलं, त्यानंतर गुडघे खूप सुजले, त्यामुळे ते ऑप्शन पण अतिरेक झाला बहुतेक. मग थर्ड ऑप्शन सायकलिंगकडे वळलो. आणि एक सायकल होती रिलेटिव्हकडे, ती सायकल मी आणली आणि बेसिक चालू केलं. पहिले 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. घरापासून खडकवासला जवळ आहे, तिथे जायचो. हे मी सायकलिंग चालू केलं 2016 साली बेसिक. पण त्यावेळी असं सायकलिंगचे डिस्टन्स ट्रॅक करणं वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळी माहिती नव्हतं की काही ॲप असतात काय. बेसिक सायकल घ्यायचं, जायचं. आपल्याला माहिती आहे खडकवासला 5 किलोमीटर, 10 किलोमीटर झालं, एवढंच माहिती होतं. त्यानंतर जसं जसं त्यात माहिती घेत गेलो तसं कळायला लागलं की त्या सायकलिंगचे डिस्टन्स ट्रॅक करायला ॲप असतात, त्याचे वॉचेस मिळतात किंवा सायकलिंग आपण ट्रॅक करू शकतो. मग तिथून बेसिक सायकलिंगला चालू झालं. आणि त्यानंतर एक दिवस थोडासा फिटनेस आला, ज्यामध्ये ॲटलिस्ट 25-30 किलोमीटर मी सायकलिंग केलं.
आणि मग म्हटलं की ऑफिस माझं लांब होतं, फेज 2 ला होतं, सिमेंट्स ऑफिस त्यावेळी तिकडे होतं, मग हिंजवडीला. मग त्यावेळी मग वाटलं की एकदा ट्राय करू आपण. आणि तू राहायला कुठं? राहायला मी धायरी DS केला होतो आणि जवळजवळ 28 किलोमीटर वन साईड आहे. तर त्यावेळी जायचं आणि यायचं म्हणजे 56 किलोमीटर हे खूप मोठी त्यावेळी माझ्यासाठी होती. नेमकं नुसतं तेवढं नाही, काम करायचं होतं ते होतच. आणि एवढं सगळं घेऊन जायचं आणि काम करून परत यायचं. तर हे सगळ्या गोष्टी ते होत्या, म्हणून एकदा ट्राय केलं. मग ट्राय केल्यानंतर चांगलं वाटलं आणि पहिल्या दिवशी जसं गेलो तसं ऑफिसला मग थोडासा कामात थोडा कंटाळा आला, कारण खूप एक्सर्शन झाल्यासारखं झालं. परत यायचं होतं, पूर्ण हायवेने यायचं होतं, ते थोडं टेन्शन राहिलं त्यावेळी. पण थोडंसं मग त्या भीतीचं हे करत करत मग कन्व्हर्जन झालं की नाही ठीक आहे जाऊया. त्याचे पहिले बेसिक बेनिफिट्स मला असे मिळाले की एकतर व्यायाम व्हायला लागला, काही वेगळा वेळ काढायला लागला नाही. ऑफिसचा जो वेळ जात होता तोच सायकलिंगवरून जाण्यात वेळ झाला. दुसरं ट्रॅफिक, हिंजवडीत आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळी आपण DSKतनं हिंजवडीला जातो त्यावेळी एक चांदणी चौक त्यावेळी खूपच फेमस होता ट्रॅफिकसाठी, आणि वाकड नंतर आत जाणं. तर मित्र माझे काही काही कार घेऊन जायचे जे तिथपर्यंत जायला फास्ट जाता येत होतं, पण आत जायला खूप वेळ लागायचा. मग तिथून आम्ही सायकलने तेवढाच वेळ लागायला लागला ओव्हरऑल. मग तिथून सायकल चालू केली की मधनातनं सायकल घेऊन जाणं हे ते शर्यतीसारखं. कारण तसं एक चित्र पण मीम्स व्हायरल होत होते सायकलिंगचे, सायकलवाला असा फास्ट जातोय सगळ्या कार अशा लाईनवर, आणि ते व्हायचं बऱ्याच वेळा. आणि सायकलचं म्हणजे ट्रॅफिकमध्ये फायदा असा की तुम्ही कुठल्याही रोडला बदलू शकता लगेच ट्रॅक. तुम्ही सर्व्हिस रोडला ट्रॅफिक नाही तर तिकडे घेऊन जाऊ शकता, तुम्हाला इझी टू मूव्ह आहे, तर तो एक फायदा जाणवला. त्यानंतर मग सिमेंट्स ऑफिस आमचं बालेवाडी हाय स्ट्रीटला झालं, आणि जवळ आलं. ओव्हरऑल किलोमीटर 21-22 आला 28 वरून. तर त्यावेळी ऑफिसमधून सुद्धा बऱ्याच जणांनी सायकल आणायला चालू केली. काही जवळ राहायचे 5-6 किलोमीटरवर, काही लांबून, तर त्यांनी बऱ्यापैकी सायकल्स आणायला चालू केल्या ऑफिसमध्ये. नाही पण कंपनीनं सपोर्ट केला का? कारण इथून तू जाणार घामेजला असणार आहे, असं कोणी विचारलं की आंघोळ करून आला की डायरेक्ट? तेच. मग त्यानंतर कंपनीनं सपोर्ट म्हणजे कसं, मग आम्ही हे जे सायकल जायला लागलो, मग सगळ्यांनी भेटून. सायकलवाल्याला काय असतं की तुमची सायकल सेफ राहिली पाहिजे, हे पहिली प्रायोरिटी आहे, आणि नंतर तुम्हाला फ्रेश व्हायला एक जागा पाहिजे. म्हणजे ह्या दोन गोष्टी ऑफिसच्या ह्याच्यात प्रिमायसेसमध्ये पाहिजेत. ज्यावेळी सिमेंट्स इकडं मूव्ह झालं त्यावेळी ऑफिसचं पार्किंग होतं, आम्ही HR वगैरे बोललो, त्यांनी आम्हाला पर्टिक्युलरली सायकलसाठी पार्किंग केलं होतं. तिथं कोणी 2 व्हीलर वगैरे लावली तरी त्यांना फाईन करायचे, त्यांनी स्ट्रिक्ट सिमेंट्सनी ते केलं. नंतर शॉवरची सोय केली, जिम असल्यामुळे शॉवर होतेच आधी, पण सायकलिस्टसाठी वेगळं आणि एखादं शॉवरचं त्यांनी हे केलं. आणि जे कपडे आपले ओले होतात घामाने ते अडकवायला किंवा सुकवायला त्यांनी जागा तिथं करून दिली, टॉवेल्स वगैरे. त्याचा परिणाम असा झाला की माणसं इनकरेज झाली. आणि आमच्या ऑफिसमध्ये अजून एक राम कोळी म्हणून एक होता, तो रोज सायकलने यायचा, कंटिन्युअस सायकलने तो यायचाच, पाऊस असो ऊन असो काही असो, तो रोज सायकलने यायचा. जवळजवळ त्यांनी 3-4 वर्ष त्यांनी ते फॉलो केलं. मग तसं बघून माणसं इन्स्पायर व्हायला लागली. मी अगदी 5 वर्किंग डेज मधले काही मी रोज जायचो नाही, 4 दिवस वगैरे जायचो, 3 ते 4 दिवस मी जायचो. आणि मग त्यामुळे सायकलची संख्या पण वाढली आणि माणसं खूप यायला लागली. आणि मग एक ग्रुप झाला सिमेंट्समध्ये, पूर्ण ग्रुप झाला. बाहेरचे पण सायकलिस्ट आहेत त्यांचं पण एक ग्रुप होता सायकलिंगचा. आणि यामुळं माणसं इनकरेज झाली सायकलिंगसाठी, जी गरजेचं होतं त्यावेळी. कारण याचे फायदे तर खूप आहेत. ट्रॅफिक कमी होतं, पोल्युशन कमी होतं, तुमच्या हेल्थसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, तुम्ही सायकलिंगच्या ऍक्टिव्हिटीमधूनच तुम्ही ते करू शकता. पेट्रोल वाचतं. म्हणजे तो तर एक हे होताच. कंपनीच्या बस काही जण वापरायचे, त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी झाली, कार पूलची डिपेंडन्सी कमी झाली, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. फक्त आता जाताना मग बेसिक रिक्वायरमेंट, ऑफिसला जाताना कपडे पाहिजे, बूट पाहिजे, ते तिथं गेल्यावर बदलण्यासाठी डबा, मग त्यासाठी मोठी एक बॅकपॅक, त्याला कॅरियर लावून घ्यायला लागलं. ऍक्च्युली जे असे प्रोफेशनल सायकलिस्ट असतात त्यांना सायकलला कॅरियरला लावता येत नाही, किंवा ते सायकलचा लुक घालवतात असं हे असतं, कारण लुकला पण जास्त हे असतं. तर तरी मी ते सगळं लावून घेतलं. पावसाळा आला की मडगार्ड लावणे, ह्या सगळ्या गोष्टी करणे. आणि पूर्ण प्रवास मोस्ट ऑफ हायवेनी होता, तो जरा रिस्क फॅक्टर होता खूपच.
आणि इव्हन इथून चांदणी चौक तो चढ आणि परत येताना पण तसंच आहे. पूर्ण चढ म्हणजे पूर्ण स्टॅमिना राहायचा तो येताना थोडस कमी हे व्हायचं म्हणजे डाऊन व्हायचं कारण पूर्ण दिवसभर बसलेलं असायचं ऑफिसला आणि येताना थोडंसं हे व्हायचं आणि रात्रीचं विजिबिलिटी खूप कमी असते आपल्याला ॲज अ आणि बाकी ट्रक वगैरे तर त्यांना काही हे नसतं. टाइमचं असं मी ठरवलं होतं 6 पण कसं असतं 6 आता उन्हाळ्यात 6ला निघणं तो 7 पर्यंत हे होतं उजेड असतो पण तेच जर हिवाळ्यात केलं तर तसं नाही होत. तर तो थोडासा एक फॅक्टर होता. रिस्क होती रोज वाटायचं की भीती वाटायची की बाबा आज आता कसं जातोय आपण बाबा हे आहे असं कारण पूर्ण हायवे नाही गावातनं गेला तर मग पूर्ण ट्रॅफिक जाम आहे म्हणजे सायकलला सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही. लाईटची काय सोय केली होती सायकलला? हां लाईट होते पुढचे मागचे सगळे रिफ्लेक्टर होते. इव्हन आम्ही जर्सी जे सायकलिंगची घालतो ती पण रिफ्लेक्टिव्ह असते पण शेवटी हायवेला आपल्याला माहिती नाही कोण कसं झालं समोरून दिसून असून सुद्धा पण ती रिस्क होत आहे अजूनही आहे रिस्क तिथे. पण ह्यातून मी अराउंड 2017 ते लॉकडाऊन लागेपर्यंत मी पूर्ण ऑफिसला बऱ्यापैकी सायकलिंग न गेलो. घरी करेक्ट ज्यावेळी मी पहिल्यांदाच ठरवलं सायकलिंग करायचं चालू त्यावेळी मला सांगितलं की नवीन सायकल तर काही घ्यायची नाही काही झालं तर म्हणजे काही होतं लहानपणी पण एकदा झालं असेल. लहानपणी झालं होतं ती मिळाली होती त्यामुळे लहानपणी एवढं नाही झालं पण इकडं असं झालं की घेतात बरेच जण आणि पडून राहते सायकल मग आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यात काही नाही झालं तर मग ती परत विकायला लागते काहीतरी करायला लागतं किंवा त्याचे ठेवून सुद्धा टायर खराब होणे चेन खराब होणे सगळ्याच गोष्टी होतात. म्हणून मी एक 6 महिने जी रिलेटिव्हची ज्या भावाकडून सायकल आणली होती ती वापरली. मग ती जर मी वापरली 6 महिने व्यवस्थित तर नवीन सायकल घ्यायचं असं आमचं ॲग्रीमेंट झालं होतं. त्यानंतर मग ती सायकल वापरली मी 6 महिने आणि त्यानंतर मग सायकलिंगची नवीन सायकल मग सायकलचा शोध घेणं हे त्यावेळी काहीच माहिती नव्हतं. सायकलिंगचे प्रकार जर आता आपण बघितले तर 4 टाईपचे सायकलिंग येतात. MTB म्हणून असते जे मोठे जाड टायरचे सायकल असते. एक हायब्रिड असते म्हणजे मोठे आणि रोड सायकल त्याच्यामधले असतात आणि एक रोड सायकलिंग असते जी अशी वाकून जे करतात तशा ह्याची असते स्टीम बारची आणि आता इलेक्ट्रिक सायकल्स आल्या. तर कुठली सायकल घ्यायची काहीच माहिती नाही नुसतं आपलं सायकल घ्यायची एवढंच. मी जवळजवळ ह्या दोघींना त्यावेळी 1-1.5 महिना मी फिरवला असेल सायकल घेण्यासाठी कुठली घ्यायची अशी करत आणि बजेट आणि हे कारण त्यावेळी सुद्धा अशी काही खूप इच्छा नव्हती की खूप अगदी महागातली सायकल घ्यायची कारण आपण परत किती कंटिन्यू करू माहित नाही 6 महिन्याच्या त्याच्यावरती. मग मी हिरोची साधी सायकल घेतली MTB 10-11 हजार रुपये महिना एवढं फिरवून हिरोची साधी सायकल घेतली कारण बाकी बघितल्या आपल्या इथं ते लाईफ सायकल मॉल म्हणून एक मोठा मॉल होता सायकलचा टिळक रोडला तर तिथं बघितल्या पण त्या खूपच होत्या मोठ्या अगदी 1-1.25 लाख आत तर सायकलच नव्हती तिथे 50च्या पुढेच मिनिमम. मग आपलं म्हणजे वेगळे स्पेसिफिक तू बघत होतास का कारण 15,000 पासून पण येतात. हो पण हा म्हणजे त्यात आता कसं असतं तुम्ही सायकलिंग किती करता त्याच्यावर ते सायकलिंगचा टाईप आहे. त्या 28 किलोमीटर किंवा 56 किलोमीटर तुला करायचं होतं राईट त्या पद्धतीने राईट. आता मला जर रोज 50 किलोमीटर सायकलिंग करायची आहे येऊन जाऊन 50 होत असेल तर मला त्या बेताने सायकल घ्यावी लागते. आता तुम्ही MTB सायकल घेतला तर त्याचं टायर मोठं असल्यामुळे फ्रिक्शन जास्ती असतं त्यामुळे तुम्हाला एफर्ट जास्ती द्यायला लागतं. बरोबर. तीच जर साधी हायब्रिड सायकल घेतली तर थोडे टायर कमी असल्यामुळे फ्रिक्शन कमी राहतं मग तुम्हाला फास्ट स्पीड येतो सगळे येतं. रोड सायकल आणि कमी असतात. बरोबर. तर त्याप्रमाणे घ्यायचं होतं पण मग त्यावेळी बजेट आणि हे बघता मी MTB घेतली. त्याच्यात सुद्धा मी बऱ्यापैकी चालवली ती जवळजवळ 17-18 हजार किलोमीटर ती सायकलिंग चालवली आणि मग असं करत करत आता रोड बाईकवर आलेलो आहे. म्हणजे आता ती जी महाग सायकल त्यावेळी जी डोक्यात होती ती घेण्याच्या आता घेतलेली आहे कारण तेवढी कन्सिस्टन्सी माझ्यात आलेली होती. अप्रुव्हल दिलं होतं. येस कारण लागते म्हणजे आपण एवढं जर करतो तर कम्फर्ट पाहिजे तुम्हाला सगळं बॉडीला तुमचे पोझिशन्स हे ते सगळं करण्यासाठी ते पाहिजेच आहे. मग आत्तापर्यंत मी जवळजवळ कंटिन्युअस वर्कआउट जे डेज असतात त्याच्या आधी मी काय केलं की हे ट्रॅक करण्यासाठी ॲप एक स्ट्रावा म्हणून ॲप आहे तिथं आम्ही ट्रॅक करायला लागलो. तर ट्रॅक करण्यामागचं माझा उद्देश एवढाच होता की मोटिवेशन राहतं. तुम्ही आज 50 किलोमीटर केलं किंवा या महिन्यात तुम्ही
100 किलोमीटर सायकलिंग केलंय तर ते तुम्हाला मोटिवेट करतं की ह्यावेळी 100 केलं तर उद्या 200 करा. असं करत करत त्या ॲपमध्ये काही चॅलेंज असतात इनबिल्ड. बरोबर. मग ते पण प्रॉब्लेम यायला लागला की ते मोबाईल कधी कधी डिस्कनेक्ट होतो, तो खिशात ठेवला तर त्याचं GPS बंद होतं आणि मग त्यानंतर मग परत त्यात रिसर्च की बाबा आता काय करायला लागेल, मग ती वॉच येतात GPSची. असं करत करत वाढवत गेलो त्यामध्ये की बाबा काय आपल्याला लागतंय काय नाही, मग सायकलमध्ये काय ॲडव्हान्स लागतंय, मग घड्याळ कुठले लागतात, हे सगळं करत गेलो. आत्तापर्यंत मी जवळजवळ 2600 डेज माझं नॉनस्टॉप वर्कआउट झालेलं आहे टोटल. मग ॲटलिस्ट त्यामध्ये कमीत कमी 2600 हे डेज झालेत. त्यामध्ये जवळजवळ रोज ॲटलिस्ट 5 किलोमीटर सायकलिंग किंवा 2 किलोमीटर चालणं एवढं मिनिमम मी करतोच. मध्ये अशी पण काही वेळा कंडिशन आली होती की ताप आहे, कणकण आहे, तरी मी 2 किलोमीटर सायकलिंग वगैरे म्हणजे 2 किलोमीटर चालणं वगैरे केलेलंच होतं. तो ब्रेक त्यावेळी मला खूप पडल्याशिवाय, पण ते काय होतं कधी कधी वाटतं की तो तुम्हाला ट्रिगर पॉईंट पाहिजे. हा बॉडीला विश्रांती पाहिजे, ती गरजेची आहे, पण तुम्ही जर इथून हे झालं तर तुम्ही ते डिमोटिवेट होऊ शकता. तर ते करण्यासाठी मी कंटिन्यू ठेवलं होतं. आत्तापर्यंत 2600 दिवस झालेले आहेत आणि अराउंड माझं 85,000 किलोमीटर सायकलिंग झालेलं आहे. सगळ्यात जास्त असं की दूर रनअप की बाबा मी इथून कुठेतरी गेलो असं. येस. सो त्यामध्ये मोस्ट आत्तापर्यंत लॉंगेस्ट राईड माझी झाली 580 किलोमीटरची. ओके. आम्ही इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो इथे, आणि आमचा एक ग्रुप होता इथे. एक सारंग केतकर म्हणून आहेत, स्प्रॉकेट सर्व्हिसेस म्हणून वारजेमध्ये आहेत. ते असे टूर अरेंज करतात जिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी, कन्याकुमारी, गोवा, आपलं गोंदवल्याला जातात दरवर्षी. तर त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला आम्ही गेलो होतो. त्यावेळी 8 जण होतो आणि त्यामध्ये 17 वर्षापासून 55 वर्षापर्यंतच्या रेंजमधले सगळे कॅन्डिडेट, 8-9 जणच होतो. 55 वर्षाच्या एक काकू पण होत्या आमच्याबरोबर. त्यांनी पण बऱ्यापैकी 500 मधल्या जवळ 400-450 किलोमीटर त्यांनी सायकलिंग केलं. तर तो पण अनुभव एक मस्त होता. जाता सायकलिंग होतं तुमचं? जाताना केलं फक्त, येताना मग सायकल पॅक करून आणल्या आणि आम्ही ट्रेनने आलो. पण आम्ही नॉर्मल रोडनी नाही गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आम्ही इकडून सापुतारा वगैरे करत गेलो. रोड एकदम तसा लोनली रोड आहे किंवा एकदम चांगला आहे, चांगला रोड आहे. मग पहिल्या दिवशी संगमनेरला पहिला स्टॉप घेतला. अराउंड 160 किलोमीटर काहीतरी होतं. तिथून मग सापुतारा, ते पण अराउंड 150 किलोमीटर. पण सापुतारा कसा पूर्ण हिली एरिया आहे, मग तो पूर्ण चढ होता तिथं जाताना. तर तो एक थोडासा चांगला अनुभव होता. आणि नंतर मग तिथून एक मांडवी म्हणून गाव आहे सापुतारा खाली ओलांडून. म्हणजे तो डे मला ह्या 4 दिवसात खूप मेन्शन करावा वाटतो, कारण आम्ही सापुतारा म्हणजे जवळजवळ 1000 मीटर इलेव्हेशनवर वरती होतो आणि 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये आम्ही जवळजवळ 200 मीटरवरती गेलो. म्हणजे एवढं 800 मीटर जवळजवळ इलेव्हेशन आम्ही फक्त 40 किलोमीटरमध्ये कव्हर केलं. एवढा उतार होता आणि या सायकलवर तेवढा घाटात उतार कंट्रोल करणं खूपच हे होतं आणि थंडी खूप होती. पण आधीच आमचे हातपाय असे थरथरत होते आणि त्यात परत असं हे करताना तो एक खूप चांगला अनुभव झाला. आणि लास्ट दिवस जो होता तो मांडवी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी होता. तो पण रोड चांगला आहे. गुजरातमध्ये ज्यावेळी आपण एंटर करतो त्यावेळी मोठे रोड्स आहेत, त्यामुळे तो एक चांगला हे होता सायकलिंगसाठी. पण मेन त्यामध्ये जो स्ट्रेंथ भाग होता तो मेंटली हे पाहिजे. तुम्ही सायकलिंगच्या वेळी ज्यावेळी तुम्ही ठरवलं की नाही आता आपल्याला नाही होत, तर तुम्ही 1 किलोमीटर पण सायकलिंग नाही करू शकत. म्हणजे याच्यासाठी नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिजे. राईट. तुम्ही मनातून ठरवलं ना की मी जाऊ शकतो 100 किलोमीटर, तर तुम्ही जाऊ शकता. त्याच्यात मग तुम्ही एकदा हे झालं की मग तुमचं डिमोटिवेट झालं की झालं. त्याला बऱ्याच गोष्टी होत्या की सगळ्यांनी असं एकत्र चालवायचं की कुणाचं टीम मध्ये असं किंवा नाही होतात. म्हणजे तसे होतात, कारण प्रत्येकालाच एवढी सायकलिंगची सवय असते ह्यातला भाग नाही. त्यामुळे होतं डिमोटिवेशन. मग त्यावेळी असं ज्यावेळी अशा ऑर्गनाईज केलेल्या ट्रिप असतात त्यामध्ये एक फायदा असतो की बॅकअप व्हेकल असतं. तुम्ही एक 10 किलोमीटर तुम्हाला कंटाळाला सायकल टाका, बसा गाडीत, असं करू शकतो. पण अख्ख्या 8-9 जणांमध्ये मी एकटाच होतो ज्यांनी 1 मिनिट पण त्या गाडीत बसलो नाही आणि पूर्ण सायकलिंग केलं.
एक माझ्याबरोबर ओम म्हणून होता, त्यांनी पण केलं, पण त्याचं बॅड लक म्हणजे त्यानं पण पूर्ण हे केलं, पण त्याचं थोडंसं असं झालं की त्याची सायकल पंक्चर झाली, त्यामुळे त्याला बसावं लागलं. अशी काही किस्से असतील पंक्चरवरची? येस, पंक्चर तर म्हणजे खूपच सायकलिस्टला हे धरूनच चालावं लागतं. पंक्चर झालं की मग तोंड पण पंक्चर होतं ऍक्च्युली. जर तुम्हाला काढता येत असेल टायरचं हे तर ठीक आहे. मग तुम्ही किट कॅरी करता? किट कॅरी करतो आम्ही, आणि पण कधी कधी मल्टिपल पंक्चर होतात. आता पंक्चर आपल्या इथं रोडची कंडिशन आहे, सायकल नुसती खड्ड्यात जरी गेली तरी पंक्चर होऊ शकते. ओके ओके. तर त्यामुळं कसेही पंक्चर होतात, काच असते किंवा गरम ह्यानी रोडवरून जातो तरी ते पंक्चर होऊ शकतात. त्यामुळं पंक्चर व्हायला काही हे लागत नाही. मग आम्ही किट कॅरी करतो. पंक्चर काढण्याचं पण हे असतं. मल्टिपल झालं तर कधी ट्यूब पण बदलावी लागते, कधी कधी टायर बस्ट होतो, टायर पण. मग एवढं काही जवळच्या राईडना वगैरे 100-150 त्याला एवढं कोण कॅरी करत नाही, जस्ट पंक्चर किट कॅरी करतो. माझा एक ऑब्झर्वेशन, एक अनुभव असा होता की मी कराडला चाललो होतो. मी त्यावेळी ठरवलं होतं, म्हणजे घरी आई बाबांना पण सांगितलं नव्हतं मी येणार आहे सायकलवरून, आणि ते नाहीच म्हणले असते. तर मी इथून गेलो आणि बरोबर आपल्या दरी पुलाची इथे सायकल पंक्चर झाली. आणि त्यावेळी खूप आरली होतं, मला ते पंक्चर वगैरेचं माहीत पण नव्हतं, किट नव्हतं. मला ते पूर्ण त्या बोगद्यापासून 12 किलोमीटर चालत यावं लागलं, कारण पंक्चरचं दुकान नाही, काय नाही. तर ते पूर्ण हे करता आलं. म्हणजे असे पण किस्से होतात की तुम्हाला काहीच मिळत नाही आजूबाजूला. आणि हे झालंय की म्हणजे पूर्वी कसं की लहानपणी पंचायतची दुकानं होती जागोजागी, आता ते शोधावे लागतात. आणि त्यात सुद्धा कसं होतं, ह्या थोड्याशा सायकलचं काय होतं, ह्या बऱ्याच जणांना माहिती नसतं, त्याचे वॉल्स वगैरे काही काही वेगळे असतात. तर तसं त्यांच्याकडे ते एक वर अटॅचमेंट लागते जी हवा भरायला लागते, त्या पण नसतात कधी कधी. काही जण नाही म्हणतात आम्हाला अशा टायरचं येत नाही, ते पण होतं. मग तुम्ही कॅरी करणं हेच मोस्टली आहे. आणि सायकलिंग करताना मोस्टली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कॅरी कराव्याच लागतात. हेल्मेट मस्ट आहे, कारण आजकाल असं होतं की 2-3 वेळा मला असा अनुभव आला की दगड उडून येतात ट्रकचे, ते 2-3 वेळा हेल्मेटवर पण बसलेले आहेत, तर ते पण खूप रिस्की आहेत. परत लाईट तर तुम्हाला मस्त, तुमची विजिबिलिटी खूपच चांगली पाहिजे. जसं आता कात्रजच्या बोगद्यात गेलो तर जवळजवळ 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे, आणि येताना तर खूप पूर्ण उतार आहे, आणि मध्येच लाईट बंद असतात. मला एकदा एक्सपिरियन्स झाला, माझ्याकडे लाईट नव्हते आणि बोगद्यात पण लाईट नव्हते, तर पूर्ण अंधारात आलो. मध्ये खड्डा असेल तर तुम्ही पडू शकता, स्पीड असतो, मागून लाईट येत होत्या, त्याच्याच अंदाजात मी फक्त बाहेर आलो. ते एक 45-50 सेकंद लागले मला. आणि स्पीड न गेल्यानंतर गाडी आपली सायकल पण त्याला दिसलं पाहिजे आपण. आणि मध्ये काय माहिती आपोआप स्पीड वाढतो गाडीचा, तुम्ही दिसणार नाही गोष्ट. तेच ना, ते रिस्कीच आहे सगळं. आणि तो एक भाग आहे, म्हणजे आता मी हे करतो की सायकलिस्टला रोडवर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की म्हणजे सिटीमध्ये चालवा किंवा तुम्ही ह्याच्यात चालवा. आत्ताच मध्ये आमच्या ग्रुपमधले 2-3 मेजर ॲक्सिडेंट झाले, 2-3 एक्सपायर झाले त्या सायकलच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सायकलिस्टला थोडक्यात बऱ्यापैकी नो व्हॅल्यू सारखं अजूनही आपल्याकडे आहे. पुण्यामध्ये ऍक्च्युली बरंच रिनोव्हेशन चाललेलं आहे, रोड्स वगैरे करतायत, तर सायकलिस्ट साठी खरं तर विचार केला पाहिजे. काही रोड्स आहेत जिथं आपण फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि नॉर्मल रोड्स असं करतो. पण पुण्यात जे काही अतिक्रमण वगैरे आहेत, तुम्ही सायकल ट्रॅकवरून सायकल चालवू शकत नाही. तिथं मधीच लाईटचे खांब आहेत, जिथे ट्रॅक असेल ते गाड्या लावतात, म्हणजे गाड्या पण चालवतात, पण लाईटचे खांब आहेत, दुकानं कोणाची तरी उभी आहेत, त्यामुळे तुम्ही कंटिन्युअस तुम्हाला रोडवरच सायकल चालवावी लागते. आणि स्पीड ब्रेकर आता कसे एवढे खूप उंच केलेले आहेत, ते सायकलिस्टला तर अजिबात हे नाही. ते तुम्ही तिथं तुमची सायकल थोडी जम्प करतेच. इवन तुमचे ड्रेनेजचे जे वर बार टाकतात, तर अशा पण असं झालंय की आता असा रोड असा जर चाललाय तर ते बार टाकणारे असे टाकले तर ठीक आहे, म्हणजे सायकलवाला हे नाही, पण ते असेच टाकले तर सायकलचं टायर बरोबर त्या दोन्हीच्या मध्ये अडकतं, आणि ते कधी कधी कळत नाही जाताना, त्यामुळे सुद्धा खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर ह्या थोड्या बेसिक गोष्टी आहेत ज्या सायकलिस्टला धरून करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी स्मार्ट सिटीच्याकडे जातोय तर ह्या गोष्टीमध्ये आहेत, आणि जर असं केलं तरच माणसं त्या टुवर्ड्स वळतील. कारण सायकल चालवण्याचा माणसांना कंटाळा ह्यातला भाग नाही, पण माणसांना बेसिक ह्या ज्या गोष्टी आहेत, ट्रॅफिक, त्यातनं सायकल चालवणं, परत
जे काय आपण घामाने ट्रॅफिकने घाण होणार आहे ती जाऊन तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तिथं फॅसिलिटी पाहिजे तर माणसं त्याला जास्ती रिस्पॉन्स देतील. आता मेट्रोला सुद्धा सायकल अलाउड आहे मेट्रोमध्ये, तर तो पण एक चांगला हे आहे की तुम्ही तिथपर्यंत सायकल घेऊन शकता आणि नंतर करू शकता. तर तो एक चांगला हे आहे. असे गव्हर्नमेंटने सपोर्ट केल्या ना की मग माणसं त्याच्या टुवर्ड्स हे होतील. पावसाळ्याचा काही किस्सा आहे का? पावसाळ्यात सायकलिंग चालवणं म्हणजे अवघडच, कारण पूर्ण रेनकोट घालून सगळं हे करून जाणं प्रॉब्लेम होतं आणि आपल्याकडे पाणी साठतं. पण पावसाळ्यात मला वाटतं कारपेक्षा सायकल नेणंच बरं पडतं, कारण डोक्यावर उचलून नेऊ शकतो. हो, डोक्यावर उचलून नेलेली आहे सायकल. कारण एका वेळीला सिंहगड रोडलाच खूप पाणी साठलं होतं आणि बऱ्याच गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेलं होतं. त्यावेळी मी ऑफिसमधनं येत होतो, खूप मोठा पाऊस होता. मी आलो सिंहगड रोडपर्यंत, पण पूर्ण वरचा हायवे पूर्ण नवले ब्रिजचं सगळं पॅक असल्यामुळे मी इकडे सनसिटीतून आलो. खूप जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं होतं. शेवटी सायकल उचलली आणि खांद्यावरनं घेऊन गेलो, म्हणजे मी फास्ट गेलो आणि एवढं सगळं गाड्यांचं ट्रॅफिक जाम होतं. तर त्यामुळं त्यामध्ये मला वाटतं कधी कधी चांगलं आहे, पण त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहेत की तुम्ही स्लीप होऊ शकता, ऑइल सांडलं असतं किंवा काय, केअरफुली जावं लागतं. हा त्यातला एक मुद्दा आहे. पण ओव्हरऑल आहे चांगलं. ओव्हरऑल तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये सायकलिंग केलं तरी ते चांगलंच आहे. आणि लॉंग ड्राईव्ह मध्ये काय प्रिकॉशन घ्यायला लागतात? म्हणजे कसं आहे की फास्ट चालवायची किंवा काय एक कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पण कसं काय प्रिकॉशन घ्यायचो किंवा काय सवय पाडली तू? येस, तर त्यामध्ये कसं होतं की लॉंगला म्हणजे अगदी तुम्ही 100च्या वरती जाताय तर तुम्ही कधीही पहिल्याच 10-15 किलोमीटरमध्ये स्वतःला एक्झॉस्ट करून घेऊ नका, हळूहळू जावा. हा माझा पण ऑब्झर्वेशन आहे की आता आम्ही जे स्टॅच्यू ऑफ युनिटी केलं, काही जण पहिल्यांदा खूप फास्ट जायचे किंवा अशा लॉंग ड्राईव्हला केले, पण नंतर नंतर त्यांचा पेस कमी पडायला लागायचा. म्हणजे तो थ्रूआउट आपल्याला मेंटेन ठेवायचा 10-12 तास जे काही, कारण अराउंड 150 किलोमीटर करायचं म्हणजे 10 तास ते 12 तास तुम्हाला सायकलिंग करावंच लागतं. तर तो पहिल्यांदा हळूहळू करत जावा. जसं तुम्ही नाश्ता केला नंतर तुम्हाला थोडंसं एनर्जेटिक येतं, त्यावेळी तुम्ही पेस वाढवा. असं करून तुम्ही ते बिल्ड करायला लागलं पाहिजे. तर तसं केलं तरच ते ॲक्च्युली टिकतो शेवटपर्यंत. तर मी कधी कधी म्हणतो या जोकमध्ये की कधी म्हणजे सायकलिंगमध्ये आपण सेहवाग नाही व्हायचं, द्रविड व्हायचं. टिकून राहायचं आणि ॲव्हरेज आपलं मेंटेन राहिलं पाहिजे. तुम्ही सिच्युएशन बघून तुमचा पेस वाढवा, तुमची बॉडी काय तुम्हाला सांगते, बॉडी तुम्हाला इंडिकेशन देतच राहते, तर त्यानुसार तुम्ही करत राहा. तर तसं केलं तरच हे टिकू शकतं. बरोबर. कारण सायकलिंग चालू केलं जनरली ओव्हरऑल तरी तुम्ही फास्ट केलं तर मग नंतर कंटाळा यायला लागतो, पाय तुमचे दुखायला लागतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळं तुम्ही स्लोली चालू करून स्टेडी करत गेलात तर ते जास्ती बरं पडतं लॉंग ह्याच्यासाठी. आता आपण काय सांगशील तू की आताच्या तरुण पिढीला किंवा सायकलिंग काय केलं पाहिजे? येस, सो सायकलिंगचे ॲडव्हान्टेज तर आता पुण्यासारख्या सिटीमध्ये जिथं आपण राहतो, आता जर तसं बघितलं तर सायकल इज नॉट न्यू फॉर इंडिया ॲटलीस्ट, आपल्याकडे नवीन नाही आहे. जर बघितलं ओव्हरऑल तर भारत, चीन ह्यामध्ये मिळून जवळजवळ 30 ते 40% माणसं अजूनही ट्रान्सपोर्टसाठी सायकल वापरतात, जे US मध्ये 1-2%च आहे. युरोपमध्ये सायकलिंग बऱ्यापैकी चालतं. तर आपल्याला फायदे असे आहेत की तुम्हाला जर ट्रॅफिकपासून सुटका पाहिजे असेल, तुम्हाला क्विक जायचं असेल, तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये असेल ऑफिस आणि हे, तर तुम्ही ते वापरू शकता सायकल. तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाही व्यायामासाठी, त्यातनंच तुमचा व्यायाम पण होईल, पेट्रोलचे पैसे वाचतील बेसिक, आणि तुम्ही कार्बन फुटप्रिंट ज्या तुमच्या आहेत तुम्ही सोडताय रोज कार वापरून किंवा इतर काय करून, त्या आपण कमी करू शकतो. हा मेन त्याच्यातला फायदा आहे. कंपनी पण प्रमोट करते. आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी म्हणतात की ज्याच्याकडं सायकल गिअरची आणि गाडी नॉन गिअरची आहे, ऑटोमॅटिक आहे, हे एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे सायकलिंग. तर माणसं आता प्रेफर ते करतात की सायकलिंग त्यासाठी सुद्धा करणारी बरेच माणसं आहेत. पण ओव्हरऑल आपला फायदा आपण बघितला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला हे करायचं असेल तर ट्रॅफिक आणि त्यातनं हेल्थ पण मेंटेन होते, या गोष्टी करण्यासाठी सायकलिंग गरजेची आहे.
मी म्हणत नाही की प्रत्येकानंच रोज 50 किलोमीटर ऑफिसला जावा असं काही नाही. तुम्हाला मेट्रो स्टेशनपर्यंत पण जवळ असेल तरी ते वापरा. तर ते खूप फायदेशीर आहे आणि ओव्हरऑल ट्रॅफिकच्या कंडिशन बघता आज ना उद्या त्याच्याकडे मूव्ह व्हावंच लागेल आणि पेट्रोलच्या किमती बघता ते एक आहे त्यामध्ये. पण त्यासाठी सपोर्ट पण जसं आपण डिस्कस केलं की रोडचा सपोर्ट आहे किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या पण खूप हे केल्या पाहिजेत. पण ज्याला वेळ असतं तो सगळ्यात मार्ग काढतो. 2600 दिवस त्याला चालेल, कंटिन्युअस तुझा प्रवास चालू आहे खरं तर असाच तुझा प्रवास चालू राहू दे आणि बाकीच्यांना पण इन्स्पिरेशन याच्यातून घेऊ शकतो आपण सगळेजण. तर मस्त गप्पा झाल्या, आपण इथं थांबतोय. थँक्यू अनिरुद्ध. थँक्यू. वेळ आल्याबद्दल. थँक्यू वैभव. थँक्यू.